28 युग झाली विटेवरती उभा आहे. कशाचं सामर्थ्य, कशाची ताकद? विचारा परमात्म्याला, विचारा आमच्या तुकोबारायांना. 28 युग झाली परमात्मा अजून विटेवरती उभा आहे. कशाच्या सामर्थ्याने परमात्मा उभा आहे? केवळ पुंडलिकाने केलेली मायबापाची सेवा. पुंडलिका करता परमात्मा आले म्हणून तर तुकोबाराय सांगतात, पुंडलिकासाठी अजोनी इष्टता, पुंडलिकासाठी अजोनी इष्टता. तुका म्हणे मात धन्य त्याची, धन्य त्याची. तुका म्हणे मात धन्य त्याची. शब्द किती गोड आहे. पुंडलिकासाठी अजोनी तिष्ठता, तुका म्हणे मात धन्य त्याची. ऐका, पुंडलिकासाठी भगवान परमात्मा 28 युग झालं विटेवरती उभा आहे. काहो महाराज, काय केलं त्या पुंडलिकाने? अशी कोणती साधना आपल्या जीवनामध्ये केली की त्या पुंडलिकाच्या करता 28 युगापासून परमात्मा विटेवरती उभा आहे? पुंडलिकाने काहीच केलं नाही. जीवनामध्ये एकच साधना केली, एकच सेवा केली आणि ती सेवा मायबापाची सेवा आहे. विठ्ठला म्हणून तर महाराजांचे शब्द आहे, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. माय बापाची सेवा केली म्हणून जगाच्या पाठीवर माझे ज्ञानोबाराय सांगतात, ऐका, तुम्हाला नाही काशीला जाता आलं नका जाऊ, नाही 4 धाम करता आले नका करू, नाही 12 ज्योतिर्लिंगांना जाता आलं नका जाऊ. मग फक्त घरात असणाऱ्या माय बापाचं दर्शन घ्या, कारण माय बापाच्या दर्शनामध्ये सगळ्या तीर्थाचं दर्शन केल्याचं पुण्य आहे. विठ्ठला काही शब्द आहे माझ्या ज्ञानोबारायांचे. सकळ तीर्थाचे धुरे तया जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर ते तीर्थ म्हणजे आमचे मायबाप आहे. म्हणून आई वडिलांची सेवा बापे केवळ काशी
माय बाप केवळ काश ते जावे तीर्थासी पुंडलिके जगाच्या पाठीवर आपल्या करता सर्वश्रेष्ठ जर तीर्थ कोणतं असेल तर ते आमचे माता पिता आहे, आमचे माय बाप आहे. म्हणून ध्यानात ठेवा, आमच्या धर्मशास्त्राने आणि तुमच्या आमच्या करता सगळ्यात पहिले आज्ञा जर कोणती जर दिली असेल तर ती आज्ञा दिली मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. ह्या पुढच्या आज्ञा झाल्या, पण सगळ्यात पहिली आज्ञा जर कोणती असेल तर ती आज्ञा काय? मातृदेवो भव, पितृदेवो भव. जगाच्या पाठीवर आमच्या आई वडिलांसारखं दुसरं दैवत आमच्या करता नाहीये. विठाला विठाला विठाला